आज आपण बनवणार आहोत गरमागरम बैंगन पकोडा। देठाकडचा हिरवा भाग काढून कुकरमध्ये टाकायचे। कुकरमध्ये टाकल्यानंतर वरून थोडं मीठ आणि थोडा अर्धा ग्लास पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे। शिजवल्यानंतर एका बाजूला लसूण, मिरची, अद्रक, कोथिंबीर घेऊन बारीक करायचा। बारीक पेस्ट तयार केल्यानंतर वाफवलेले जे वांगे आहे ते बाहेर काढून त्याच्या आतून गर काढायचा। पूर्ण गर काढून घ्यायचा आणि एका साईडला ठेवायचे। साईडला एक कढईमध्ये गरम तेल घ्यायचं आणि तेलामध्ये मोहरी, जिरं आणि वाटलेली हिरवी चटणी मिक्स करायची। मीठ टाकायचं, हळद टाकायची, धनिया पावडर टाकायची आणि चांगलं परतून घ्यायचं। त्यात एक शिजवलेला बटाटा मिक्स करायचा आणि जे वांग्यामधलं जे आतला भाग होता तोही मिक्स करायचा त्याच्यामध्ये आणि छानसं परतून घ्यायचं। आणि परतून झाल्यानंतर एका साईडला ठेवायचं। परत दुसऱ्या भांड्यामध्ये बेसन घ्यायचं, कॉर्नफ्लॉवर घ्यायचं 2 चम्मच, थोडं मीठ टाकायचं आणि थोडी हळद, थोडं तिखट, ओवा असं घेऊन छान मिश्रण बनवायचं। थोडं पाणी टाकून गुठल्या झाल्या नाही पाहिजे। थोडं पाणी टाकून मिक्स करायचं। असं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये जे आपण तयार केलेले वांगे आहेत, मसाला भरून जे वांगे साईडला ठेवलेले आहेत ते एक एक करून त्याच्यामध्ये मसाला भरून घ्यायचा। आधी वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आणि एका साईडला ठेवून द्यायचे। ते एका साईडला कढई